बेस्टचा संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेले आपण पाहिले। आजचा दुसरा दिवस आहे। नेमका संप कधी मिटणार याच्यावर काही तोडगा निघणार का? आणि काल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत नेमकं काय झाले हे विचारण्यासाठी आपल्याबरोबर बेस्ट कृती समितीचे पदाधिकारी जे आहेत उदय अंबोणकर ते आहेत, त्यांना आपण विचारणार आहोत। सर, कशा पद्धतीने काल ही चर्चा जी आहे ती पार पडली, नेमकं काय झालंय बैठकीमध्ये? काल जी बैठक झालेली आहे ती उत्साहवर्धक आहे हे निश्चितपणे सांगेन। कामगारांनी जी एकजूट दाखवले त्याचा परिणाम होताना दिसतोय आणि परिवहन मंत्रींनी ज्या ज्या गोष्टी तिथे आमच्या चर्चेमध्ये आल्या त्यातला जो महत्त्वाचा भाग जो विलिनीकरणाचा आहे त्याबाबत सरकार अतिशय पॉझिटिव्ह डिरेक्शनमध्ये विचार करते हे आलेलं आहे। BST कामगारांचे पगार असतील, वेटलिस्ट कामगारांना जे समान कामाला समान दाम असेल त्याबाबत देखील त्यांनी सांगितलं की हो हे व्हायलाच हवं आणि त्याचबरोबर रिटायर कामगारांचे जे पैसे आहेत त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतलेली आहे। प्रश्न एवढाच आहे की कालच्या बैठकीनंतर आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की हे सर्व जे काय आपण चर्चा केली त्याचं लिखित स्वरूपामध्ये मिनिट्स जर मिळाले तर ते कामगारांपर्यंत नेता येतील। कारण कुठलाही कामगार आता म्हणजे तो वाहतूकचा कामगार असेल, इंजिनिअरिंगचा असेल, वीज कामगार जे सर्वात मोठ्या प्रमाणात उतरले या आंदोलनामध्ये आणि इतर सर्व कामगार ऐकायला तयार नाही आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आज दुपारपर्यंत या संदर्भात काहीतरी घडामोडी घडतील, मिनिट्स येतील आणि ते राज्य शासन मिनिट देणार आहे हे लक्षात घ्या। त्यामुळे कोणी इतर कोणी देणार नाही आहे। याचा निश्चित चांगला परिणाम दिसू शकेल। अर्थसंकल्प महापालिकेत विलिनीकरण करा बेस्टचा अशी मागणी मुख्य मागणी तुमची होती, झालेत तयार? काय बोललेत त्याच्यावर? त्याच्यामध्ये खरं असं आहे ना की 2017 साली BST कमिटी आणि महानगरपालिकेने ठराव करून ते UDला पाठवलं होतं आणि त्यावेळेला जे आयुक्त होते अजय मेहता त्यांनी त्याला विरोध केला होता। कधी सगळं मंजूर झाल्यानंतर त्यांनी अपीलच केलं होतं की हे मंजूर करू नका। आता हा जो काही प्रस्ताव गेला होता तो बाहेर काढून लवकरात लवकर म्हणजे येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे जे UDचे मिनिस्टर पण आहेत त्यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यासंदर्भात चर्चा झालेली आहे। नक्कीच, पण एक बघितलं आपण तर कालचा तुमचा संप यशस्वी झाला आहे। आजही बस रस्त्यावर धावताना पाहायला मिळत नाहीत। आज शनिवार असल्यामुळे फारसा तसा नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी फरक पडलेला पाहायला मिळणार नाही कदाचित, पण हे सगळं होत असताना आज संध्याकाळपर्यंत तोडगा निघेल असं वाटतं का? आमचा प्रयत्न आहे की हे आंदोलन थांबावं, कारण उद्या रविवारी नीटची परीक्षा आहे आणि जी मुलं येणाऱ्या याच्यामध्ये भारताचं भवितव्य ठरणार आहेत त्यांच्या आम्ही खेळू इच्छित नाही, त्यांचं जे काही करिअर पुढे घडायचं आहे। त्यामुळे आमचा प्रयत्न राहील की आज जे काही मिनिट्स येतील त्या आधारावरती मग कामगारांची बैठक करून आम्ही निश्चितपणे याच्यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न सर, तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली होती, ती भेट तुम्हाला मिळणार आहे का? त्यासाठी देखील तुम्ही काल एक अट देखील टाकलेली की आम्हाला भेटायचं आहे, तर ते तुमचं झालंय का साध्य? आज तुम्हाला ते भेटणार आहेत का? या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? निरोप आलेत का कुठून काही? अजून तरी या वेळेपर्यंत आता 9 वाजायला आलेत पण काही निरोप नाही। पण कसं आहे की शेवटी ते फार बिझी लोक आहेत आणि सरनाईक साहेबांनी ती जबाबदारी घेतलेली आहे। आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहतोय। नक्कीच, एकंदरीतच आपण बघतोय की उद्या नीटची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने आम्हाला त्रास द्यायचा नाही आहे, त्यांच्या करिअरचं भवितव्य त्यांचं जे आहे ते वाया घालवायचं नाही आहे आमच्या या संपामुळे। त्यामुळे लवकरात लवकर आज संध्याकाळपर्यंत काहीतरी निर्णय हाती येईल आणि हा संप मागे येईल अशी आशा उदय अंबोणकर यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।